आता आपल्या बाजरीची काढणी झाली म्हटलं मळणी तर करायला लागणारच की. मग काय लगेच तळवट आतरून घेतलं आणि मशीन बोलवलं. मग काय आता करायची मळणी चालून. मग काय केलं मशीन चालून झाली मळणीला सुरुवात. पाटापाट गमेली भरायची आणि लगेच मशीनमध्ये टाकायला झालेली सुरुवात. पटकन गमेला भरायचं, पटकन ते मशीनमध्ये टाकायचं. आता या ठिकाणी तुम्हाला दिसेल की त्या मशीनमध्ये कंस कसे न फिरतायत गोल गोल आणि ते कंस कसे टाकतायत बघा. आता लगेच कंस टाकलेली आहेत. ते कंस आहेत ना गोल फिरले जातात आणि त्याचा बारीक भुगा केला जातो आणि ते भुगा केलेल्या हे मधनं सगळे बाजरीचे दाणे काढून घेत आहेत. बाजरीचे दाण्या व्यतिरिक्त जो राहतो ज्याला आपण बाजरीच्या बनग्या म्हणतो ते इथे पडत आहेत. आणि इथं बघा त्या मशीनमधनं कशी बाजरी आहे ना साफ असलेली बाजरी ती कशी येते आणि लगेच आपण त्या ठिकाणी पोतं लावलेलं आहे त्यामध्ये लगेच भरायचं चालू आहे की त्याला आपण कट्टा म्हणतो. आणि हे बघा आता ते मशीन हलती आहे की ती पूर्ण चाळून येते बाजरी आणि त्या बाजरी किती चांगल्या प्रतीची आहे त्याची क्वालिटी काय आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल की ना किती चांगल्या प्रतीची बाजरी आपल्याला झालेली आहे आणि किती साफ आहे की म्हणजे त्याला तर निसण्याची किंवा निवडण्याची पण गरज नाही आहे. मी बघितले म्हटलं मामा पण लगेच बाजरी चेक करतायत कारण शेवटी तेच मालक आहेत. तर एवढी चांगली बाजरी आता आपल्या मामांना झालेली आहे आणि इथे लगेच आपले कट्टे भरायचे चालू आहेत आणि कट्टा भरून झाले की लगेच आपण या ठिकाणी ते लावून घेतलेले आहेत. तर त्या ठिकाणी पण मी तुम्हाला लगेच दाखवतो की ना बाजरी किती चांगली झालेली आहे. देवांश म्हणलं की आता मी पण भरू लागणार आणि देवांश भरायला लागला म्हटल्यावरती बाजरी काय शिल्लक राहणार आहे का. अशा प्रकारे आपली सगळी बाजरी भरून झालेली आहे आणि सगळी बाजरीची मळणी झालेली आहे. आणि आता तुम्हाला मी कट्टे दाखवतो. आता किती बाजरीचे कट्टे झाले तुम्ही मोजा बरं पटापट. किती कट्टे झाले ना मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की किती कट्टे झालेत. आणि अशा प्रकारे आपल्या बाजरीची मळणी झालेली आहे.